रामकृष्ण हरी माऊली. विठ्ठलाच्या भेटीची आस लागलेल्या सर्व वैष्णवाचे स्वागत आहे. आज आमच्या पंढरपूर पायवारीचा 5वा दिवस. काल रात्रीचा मुक्काम कदळगे या पवित्र भूमीत झाला. गावकऱ्याचे प्रेम आणि विठुरामाचा गजर मनात साठवून आज आमची पावले निघाली आहेत कामेवाडी मार्गे कवळेकट्टीला. म्हणतात ना, वारीत चालताना पाय थकत नाहीत, तर ते प्रत्येक पावलासोबत विठ्ठलाच्या अधिक जवळ जातात. आजच्या या मोठ्या आणि भक्तिमय प्रवासात काय काय घडणार आहे, वारीचा हा अद्भुत सोहळा कसा रंगणार आहे, चला एकत्र अनुभवूया. सकाळचे 9 वाजले आहेत. कडलगे सोडल्यानंतर वारी आता मुख्य रस्त्याला लागली आहे. वारीची ही शिस्त बघण्यासारखी असते. रस्त्याच्या डाव्या बाजूने एका रांगेत शेकडो वारकरी चालतात. पुढे विणेकरी, ज्याचा विणा वारी संपेपर्यंत खाली ठेवला जात नाही. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. कस्तुरीचा टिळा. रामकृष्ण हरी. 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 दुपारचे 12 वाजले आहेत. ऊन डोक्यावर आलं आहे आणि कामेवाडीत पोचायला अजून 5 किलोमीटर बाकी आहे, म्हणजे 45 मिनटं. राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी.
जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण। कामेवाडीमध्ये आज आमचा भोजनाचा विसावा आहे. इथे श्रीमंत गरीब लहान मोठा असा कोणताही भेदभाव नाही. आता आमची एंट्री कामेवाडीत झाली आहे. तुम्ही इथे बघू शकता भाऊमाऊलींनी शंखनाद करून स्वागत केलंय. नमस्कार. कामेवाडी गावकऱ्यांच्या स्वागताने मनाला कमालीची शीतलता मिळाली. पूर्ण गाव वारकऱ्यांच्या सेवेसाठी रस्त्यावर उतरलं आहे. कुणी पाय धुवायला पाणी देत आहे, तर कुणी माऊलींना सावलीत बसून पंखा घालत आहे. आरती संपवून आता सर्वांनी जेवणासाठी रांग लावली आहे. या अन्नाची चव हॉटेलच्या पंचतारांकित जेवणापेक्षाही लाख पटीने भारी असते, कारण यात भक्तीचा रस मिसळलेला असतो. कामेवाडीतून दिंडी जशी बाहेर पडली तसं निसर्गाने काय अद्भुत रूप घेतलंय बघा. उन्हाची जागा आता थंडगार वाऱ्याने घेतली आहे. आणि बघा, विठुरायाच्या स्वागतासाठी आकाशातून हा बारीक बारीक पाऊस बरसू लागलाय. या ढगाळ वातावरणात आणि निसर्गाच्या या सुखद धक्क्याने वारकऱ्यांचा उत्साह दुप्पट झालाय. अंगावर पडणारे पाण्याचे थेंब प्रवासाचा सगळा थकवा धुवून टाकत आहेत. म्हणतात ना, आनंदाचे डोहे आनंद तरंग. याची प्रचिती आज इथे कामेवाडीच्या वेशीवर येत आहे. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, विठ्ठल 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 केशवा, विठ्ठल 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 केशवा, विठ्ठल 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 केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. या माऊली शेतात काम करत होत्या. वारी येते ते बघून सर्वजण वर आल्यात आणि वारकऱ्यांच्या पाया पडत आहेत. रामकृष्ण हरी. मलाई दाखवाना विठुरायाची पंढरी, माझ्या घरी येणार 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 माझ्या घरी.
राजन माऊलीचा बर्थडे होता, त्यामुळे तो सर्व मुलांना वाटेत भेटत होता. त्या मुलांना चॉकलेट वाटत होता. हे बघा कसं तर जय जय स्वामी समर्थ. आता आम्ही पुढे कवळेगट्टीला जायला निघालोय. या सुबक सुंदर निसर्गाचा आनंद घेत आमची पावले आजच्या मुक्कामाच्या ठिकाणी म्हणजेच कवळेगट्टी येथे पोहोचली आहेत. कवळेगट्टी पोचता पोचता तिथल्या एका माऊलीने आम्हाला त्यांच्या घरी बोलावलं आणि आंघोळीसाठी गरम पाणी आणि जेवणासाठी झुणका भाकर, ठेचा तसंच सोयाबीनचं तसा मसाला करून दिला. काय चव होती, अजून जिभेवर आहे. पोटभर खाऊन नंतर मग आम्ही आमच्या वास्तव्याच्या ठिकाणी दिंडी घालायला आलो. बघा तर तर माऊली असा होता आजचा कामेवाडीच्या वेशीवर लागलेल्या पावसांच्या सरीचा आणि निसर्गाच्या साक्षीनं झालेला 5वा दिवस. हा भक्तीचा पाऊस तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. उद्या नव्या दिवसाची नवी वारी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री पंढरीनाथ महाराज की जय. राम कृष्ण हरी.